माझे नाव शालिनी आहे. मी गावची आहे. आमच्या गावात एक विचित्र प्रथा होती. लग्नानंतर 5 महिन्यांनी मुलगी गरोदर राहिली नाही तर तिला तांत्रिक बाबाच्या खोलीत 5 दिवस राहायला पाठवायला जायचे. हे ऐकून मला खूप विचित्र वाटले. माझ्या वहिनीलाही तांत्रिक बाबाच्या रूममध्ये पाठवले होते. त्यानंतर ती गरोदर राहिली. एक दिवस मी माझ्या वहिनीला हे गुपित विचारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले होते. खरं तर तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. ती रडायला लागली आणि म्हणाली की तू अजून लहान आहेस, त्यामुळे या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नकोस आणि देवा कुठल्याही मुलीवर असा अत्याचार करू नकोस, असे म्हणत ती रडायला लागली. आमच्या गावातील मुलींचे जसे झाले तसे कुठल्याच मुलीसोबत व्हायला नको असं ती सारखं सारखं बोलत होती. जेव्हा माझे लग्न 6 वर्षांनी झाले तेव्हा मला तांत्रिक बाबाच्या खोलीत पाठवले गेले. पण मला जे कळले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती. माझे नाव शालिनी आहे. मग माझ्या घरातले सर्व मला प्रेमाने शालू म्हणत होते. हे नाव मला माझ्या आजीने दिले होते. माझी आजी मला प्रेमाने शालू म्हणायची. तेव्हापासून घरातील सर्वजण मला शालू म्हणायचे. मी माझ्या घरातील सर्वात लहान होते, त्यामुळे माझ्या घरचे सर्वच जण माझे खूप लाड करायचे. मला 2 भाऊ आणि एक मोठी बहीण होती. माझ्या वडिलांचे स्वतःचे किराणाचे दुकान होते. आम्ही गावात राहत होतो, त्यामुळे गावातील सर्व लोक किराणा न्यायला आमच्या दुकानात यायचे. मी जसजशी मोठी होत गेले तेव्हा मला समजले की आमच्या गावातील काही प्रथा खूप विचित्र आहेत, ज्या लोक पाळतात आणि त्याकडे लक्षही देतात. आमच्या गावात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा नव्हती. उलट त्यांचा जन्म होताच हुंडा गोळा केला जाऊ लागायचा आणि त्यांचे लग्न आधीच ठरलेले असायचे. मुलगी तारुण्याच्या उंबरठ्यावर पोचताच तिचे लग्नही होत होते आणि लग्नसुद्धा स्वतःच्याच गावात व्हायचे. आजपर्यंत असे कधीच घडले नाही की आमच्या गावाबाहेर कोणत्याही मुलीचे लग्न लावले गेले. मुलगी आमच्या गावातील असेल तर तिचे लग्न आमच्या गावातील मुलाशी होत होते. मला आठवते, मी 12 वर्षांचा असताना गावात एक गोंधळ उडाला होता. गावातील एका मुलीने दुसऱ्या गावातील मुलाशी लग्न करायला सांगितले होते, पण मुलीचा प्रस्ताव कोणीही मान्य केला नाही. तो मुलगा आईवडिलांसमोर विनवणी करत होता. त्याने त्याच्या आईवडिलांना आमच्या गावी पाठवले होते, पण गावाच्या सरपंचांनी नकार दिला. हे लग्न झाले तर संपूर्ण गाव अडचणीत येईल असे सांगून त्याने नकार दिला होता. खूप समजावूनही मुलगा समजला नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्या मुलाला त्यांच्या घरातच खोलीत बंद करून गेले. मी बरेच दिवस घरातून बाहेर पडत नसल्यामुळे काही दिवसांनी मला समजले की त्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली होती. मी लहान होते, त्यामुळे मला या गोष्टी इतक्या खोलवर माहीत नव्हत्या आणि माझ्या गावाविषयीही माहीत नव्हते. या विधींमध्ये काहीतरी विचित्र होते. मी फक्त 4थीपर्यंतच शिकले होते आणि मला पुढचे शिक्षण घेण्याची खूप आवड होती, पण माझ्या वडिलांनी नकार दिला. मी 4थीपर्यंत खूप आवडीने शिकले होते. मला पुढचे ॲडमिशन घ्यायचे होते. मी पुढे शिक्षण घेण्याचे सांगितले तर माझे वडील म्हणाले की हे एवढं शिक्षण पुरेसे आहे. मी खूप रडले, खूप त्रास सहन केला, पण माझ्या वडिलांवर काहीही परिणाम झाला नाही. माझी एक मैत्रीण कविता, तिने सल्ला दिला की सर्व गावकरी आमच्या गावातील प्रसिद्ध तांत्रिक बाबांचा खूप आदर करतात. तू तांत्रिक बाबांकडे गेलीस तर ते तुझी शिफारस करतील. तुझे वडील नक्कीच राजी होतील. असेच एके दिवशी माझ्या घरातील सर्व सदस्य कुठेतरी गेले होते. कविताने त्या बाबांना पाहिले नव्हते. तिला फक्त एवढेच माहीत होते की तो संपूर्ण गावावर आणि गावातील लोकांवर राज्य करतो आणि प्रत्येकजण त्याच्या शब्दाचे पालन करतो. म्हणून मला आशा होती की ते माझ्या वडिलांकडे माझी शिफारस करतील, जेणेकरून मी पुढील शिक्षण घेऊ शकेन. त्यांची परवानगी मिळेल. जाताना वाटेत एक छोटेसे घर होते. मी त्या घराजवळून जाताच एक मुलगी घराच्या खिडकीतून डोकावत होती. तिने मला खिडकीतूनच हाक मारली आणि तिने मला तिच्या घरात बोलवले. तिला मला विचारायचे होते, तू या कडक उन्हात कुठे चालली आहेस? मी तिला सर्व सांगितले आणि म्हणाले की मी तांत्रिक बाबांकडे जात आहे. काही वेळ विचार केल्यावर ती मला म्हणाली की तुला शिकायची खूप आवड आहे तर मी तुला शिकवते, पण हे कोणालाच कळता कामा नये की तू माझ्यासोबत शिकत आहेस. हे ऐकून मला खूप आनंद झाला, कारण मला शिकायला एक शिक्षिका मिळाली होती. तिचे नाव अवंतिका होते.
जेव्हा माझे घरचे दुपारी झोपायला जायचे तेव्हा मी अवंतिका मॅडमच्या घरी जायचे. तिनेच मला अभ्यासासाठी पुस्तके आणि नोट्स दिल्या होत्या. अवंतिका मॅडमकडे बघून असे वाटले की ती खूप शिकलेली आहे. ती बहुधा तिच्या घरात एकटीच राहायची, कारण मी तिच्याशिवाय तिच्या घरात इतर कोणालाहीच भेटले नाही. अवंतिका मॅडमने घातलेले कपडे गावातील इतर मुलींपेक्षा खूप वेगळे होते. गावातील सर्व महिला जुन्या साड्या नेसत असत, पण अवंतिका मॅडम खूप छान सूट घालत असत. ती जे काही बोलत होती ते मला ऐकायला खूप आवडत होते. तिची बोलण्याची शैली आणि तिचा गेटअप मला खूप आवडत होते. अगदी 6 वर्ष मी अवंतिका मॅडमकडे गुपचूप अभ्यास करायला जात होते. माझ्या घरात कोणाला माझ्यावर शंका आली तर मी मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगून अवंतिका मॅडमच्या घरी जात होते. अवंतिका मॅडममुळे माझी 9वी आणि 10वीची परीक्षा झाली होती. माझे हायस्कूल पूर्ण झाले. अवंतिका मॅडम स्वतः मला शाळेत घेऊन गेल्या आणि माझे सर्व पेपर्स मी दिले. माझ्या आईला आणि बहिणीला याबद्दल माहीत होते, पण माझ्यासाठी त्या गप्प राहिल्या. घरी कोणालाही तिने याबद्दल काहीही सांगितले नाही. मी हायस्कूल पूर्ण केल्यावर आई मला म्हणाली, आता तू मोठी झाली आहेस. तुझ्या वडिलांनी आणि दोन्ही भावांनी तुला घरातून बाहेर पडायला बंदी केली आहे. असो, आता तुझ्या भावाचं लग्न होणार आहे, म्हणून तू तुझ्या भावाच्या लग्नाच्या तयारीत राहा. जेव्हा मी माझ्या आईला सांगितलं की मी अवंतिका मॅडमला भावाच्या लग्नाला पण बोलावणार आहे, हे ऐकून माझी आई अचानक घाबरली आणि म्हणाली, काही नको, अवंतिकाला ओळखते हे कोणाला सांगू नकोस. या गावातल्या सगळ्या लोकांनी तिच्याशी संबंध तोडले आहेत. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. तेव्हा आई म्हणाली, एके दिवशी तिने तांत्रिक बाबाशी खूप गैरवर्तन केले होते. हा तांत्रिक बाबा, ज्याचा गावातील सर्व लोक आदर आणि सन्मान करत असत. तांत्रिक बाबा देखील गावचे सरपंच बनले होते. त्या दिवशी मला माझ्या गावातील विचित्र प्रथा पहिल्यांदा कळली. लग्नाच्या 5 महिन्यांपर्यंत प्रेग्नेंट न झालेल्या मुलीला तांत्रिक बाबाकडे 5 दिवस राहायला जावले जाते. तिला एका खोलीत पाठवले जाते. तिथे तिच्यावर उपचार केले जातात आणि मग ती गरोदर राहते. अवंतिका मॅडम इतर मुलींपेक्षा खूप वेगळी होती, सुशिक्षित सुद्धा. त्यामुळे लग्नानंतर ती गरोदर राहिली नाही. तेव्हा तिने तांत्रिक बाबाकडे न जाण्याचा निर्णय घेतला व साफ नकार दिला होता. त्यामुळे तिच्या घरातील सर्व सदस्यांनी आणि सासरच्या मंडळींनी तिच्याशी सर्व संबंध तोडून तिला कोंडून ठेवले होते. घरात मला हे सर्वप्रथमच कळले होते आणि ही प्रथा ऐकून खूप विचित्र वाटले. माझ्या मोठ्या भावाचे लग्न आणि माझ्या बहिणीचे लग्न एकाच दिवशी झाले. लग्नानंतर माझी बहीण तिच्या सासरी गेली आणि वहिनी आमच्या घरी आली. ती आमच्या गावातलीच होती, त्यामुळे मी तिला आधीच ओळखत होते. वहिनी घरी आल्यावर मला खूप आनंद झाला, कारण माझी बहीण सुद्धा गेली होती, म्हणून मला खूप एकटी वाटत होते. पण वहिनी घरी येताच ती माझी मैत्रीण बनली आणि मी तिच्याशी खूप चांगले बोलले लागले. वहिनी खूप चांगली आणि हुशार होती आणि खूप सभ्य तशीच सुसंस्कृत देखील होती. पूर्ण दिवस देवाच्या पूजेत घालवायची. मी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, मला लवकरात लवकर मूल मिळावे म्हणून मी देवाकडे प्रार्थना करते. जर मी 5 महिन्यात गरोदर राहिली नाही तर मला तांत्रिक बाबाकडे जावे लागेल. माझ्या मोठ्या भावाचे आणि माझ्या बहिणीचे लग्न एकाच दिवशी झाले आणि लग्नाच्या 3ऱ्या महिन्यात माझी बहीण गरोदर राहिली, पण वहिनी अजून गरोदर राहिली नव्हती. मी माझ्या वहिनीला समजावले आणि म्हणाले, तू का उदास होतेस? भावाला याबद्दल सांग. कदाचित तो तुझ्यावर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घे. त्यानंतर तू प्रेग्नेंट देखील होऊ शकते. वहिनी म्हणाली, असे होऊ शकत नाही. इथे कोणाचा उपचार होत नाही. फक्त इथे तुम्ही बाबांकडूनच उपचार करून घेतला जातो. पण मला तांत्रिक बाबांकडे जायचे नाही. फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या वहिनीच्या लग्नाला 4 महिने झाले होते. गावातल्या बायका आमच्या घरी आल्या आणि आईचा सल्ला देऊ लागल्या की तू तुझ्या सुनेला तांत्रिक बाबांकडे घेऊन जा. वहिनी खूप घाबरली आणि दिवसभर रडत होती. आता माझ्या वहिनीच्या लग्नाला 5 महिने झाले होते, पण वहिनी अजूनही गरोदर राहिली नाही. गावाच्या रिवाजानुसार तिला घेऊन जायला अजून काही लोक आले होते. मी सर्वांना सांगितले की जर वहिनीला जायचे नाही तांत्रिक बाबाकडे, मग तिच्यावर जबरदस्ती करू नका. माझी आई म्हणाली, शालू, तू अजून लहान आहेस.
म्हणून या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. जर ती तांत्रिक बाबांकडे गेली नाही तर तुझा भाऊ तुझ्या वहिनीला घटस्फोट देईल आणि तिला घरातून हाकलून देईल. घटस्फोटाचे नाव ऐकताच वहिनी घाबरली आणि त्यानंतर रडत रडत वहिनी तांत्रिक बाबांकडे गेली. जाताना वहिनी मला मिठी मारून निघून गेली. फक्त 5 दिवसांचा प्रश्न आहे हे जाणून मला वहिनी एवढ्या का घाबरली हे कळत नव्हते. असो, माझा विश्वासच बसत नव्हता की कोणी तांत्रिक बाबामुळे गरोदर राहता येते. त्याच्या उपचाराने कोणाच्या तरी घरी मूल जन्माला येते. जर मला अवंतिका मॅडमकडून शिक्षण मिळाले नसते तर कदाचित मीही या भोळ्या माणसांच्या बोलण्याला बळी पडले असते. मला अवंतिका मॅडमने दिलेली शिकवण चांगलीच आठवत होती. मुले होणे किंवा न होणे हे फक्त देवाच्या हातात आहे. मग हे बाबा काय करणार होते? वहिनीला जाऊन 2 दिवस झाले होते. एक दिवस गुपचूप वहिनीची अवस्था जाणून घेण्यासाठी मी घरातून बाहेर पडले. तो तांत्रिक बाबा गावाच्या शेवटच्या कोपऱ्यात राहत होता. मी तोंड लपवून तिथून निघाले. ती एक मोठी खोली होती. त्याच्या आजूबाजूला अनेक छोट्या खोल्या होत्या. त्या खोल्यांमध्ये अनेक स्त्रिया होत्या. प्रत्येक खोलीच्या उघड्या खिडकीजवळ जाऊन मी माझ्या वहिनीला शोधत होती. शेवटी 3-4 खोल्या करून मी एका खोलीत आली, जिची खिडकी उघडी होती. तिथून मला वहिनी दिसत होती. ती जमिनीवर बसली होती. मी तिला हाक मारली तेव्हा मला पाहून ती थक्क झाली आणि म्हणू लागली, तू इथे का आलीस? मी 2 दिवसांनी स्वतः घरी येते. मला काही विचारायचे होते. तेव्हा वहिनीने हात जोडले. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि म्हणाली, प्लीज इथून जा. वहिनीची ही अवस्था पाहून मला खूप वाईट वाटत होते. ती मला थोडी काळजीत असल्यासारखी वाटत होती. वहिनी म्हणाली, तू जा इथून. मी वहिनीच्या सांगण्यावरून परत आले होते. 5 दिवस झाल्यावर माझी आई आणि भाऊ वहिनीला घरी घेऊन आले होते. वहिनीची प्रकृती फारच बिघडलेली दिसत होती. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे होती आणि ती पूर्वीपेक्षा अशक्त दिसत होती. मी विचारले, आई, आपल्या वहिनीला काय झालंय? आई म्हणू लागली, गप्प बस, काही झालं नाही. तुझ्या वहिनीने तुला किती वेळा सांगितलंय मोठ्यांसमोर बोलू नकोस. तू अजूनही लहान आहेस. आईने मला शिवीगाळ करून गप्प केले होते. हे बाबांच्या उपचारामुळे झाले आहे, घाबरू नकोस, काही चुकीचे नाही. आईने हे सांगताच मी मान हलवली आणि मनात विचार करू लागले. मनाने सांगितले की बाबांच्या उपचारामुळे माझी वहिनी गरोदर राहणे शक्य नाही. पण 1 महिना उलटून गेल्यावर मला माझी वहिनी गरोदर असल्याची बातमी मिळाली. आई आणि भावाला खूप आनंद झाला होता. संपूर्ण गावात मिठाई वाटून खूप आनंद साजरा करत होते. मला जेवढे आश्चर्य वाटले होते तेवढेच हे सर्व माझ्यापणे पलीकडचे होते. तिकडे काय झाले मी माझ्या वहिनीला विचारले. वहिनी, काय आहे या सगळ्याचं रहस्य? काय झालं? अखेर तो तांत्रिक बाबा महिलांसोबत असं काय करतो की एखादी बाई इतक्या लवकर गरोदर राहते आणि तू सुद्धा गरोदर झालीस? मला सांग, हे कसं झालं? तुला तिथं खोलीत काय केले? हे ऐकून वहिनीच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले. डोळ्यात पाणी आणत ती म्हणाली, हे सगळे मला विचारू नकोस. मी खूप आग्रह केला. मग वहिनी फक्त म्हणाली, तू अजून लहान आहेस. मी तुला सर्व सांगू शकत नाही. फक्त एवढे समजून घे की या प्रथेने माझ्यासोबतच अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. देव असा अत्याचार कोणत्याही मुलीवर होऊ देऊ नये. मी पण वहिनीचे हे बोलणे ऐकून खूप घाबरली. हे कसले कोडं आहे? वहिनी म्हणाली की वेळ आल्यावर तुला पण सगळे कळेल. त्या दिवसानंतर मी तिला नेहमी दुःखी पाहिले. 9 महिने पूर्ण झाल्यावर वहिनीने मुलीला जन्म दिला. वहिनी ज्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करत होती तिने तिला पाहिले देखील नाही की ती स्वतःची मुलगी आहे. हे देखील पाहिले नाही तिचे तिच्यावर जास्त प्रेम नव्हते. माझी आई तिला सांभाळायची. मी तिला कितीतरी वेळा सांगायचे, वहिनी, तुझ्या मुलीला सांभाळ. आम्ही कशाला सांभाळू? तुझ्या मुलीला आमच्यापेक्षा ही तुझी मुलगी आहे. पण तिचा मेंदू कदाचित काम करायचा बंद झाला होता. असं तसंच म्हणायची तिला बाहेर सोडायला. मी तिला का हात लावू? मी घाणेरडी झालीये. तुला का कळत नाही? मला वाटत होते की वहिनी तांत्रिक बाबांकडे गेल्यापासून ती खूप विचित्र झाली आहे. मला खूप कीव येऊ लागली वहिनीच्या अवस्थेसाठी. ती नेहमी कुठेतरी हरवलेली असायची आणि मी तिची समजूत काढायची. आई रोज अस्वस्थ असायची. ती म्हणायची की एक दिवस वहिनीला पुन्हा तांत्रिक बाबाकडे घेऊन जावे लागेल.
हे ऐकून ती खूप घाबरली आणि भीतीमुळे ती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत होती आणि ती बरीही झाली. पुन्हा त्या तांत्रिक बाबाकडे गेली नाही. नंतर तांत्रिक बाबाचे नाव घेतले आणि आमची सून बरी झाली हे माझी आई अभिमानाने लोकांना सांगत होती. हा त्या बाबाच्या चमत्काराचा आणखी एक पुरावा होता. पण माझे मन यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. मी विचारले, वहिनी पुन्हा एकदा सांग, तांत्रिक बाबा तुझ्याशी कसा वागला? पण ती हसायची. काळजी करू नकोस, तुला सगळं कळेल तुझं लग्न झालं की. मला त्या तांत्रिक बाबाकडे जायचे होते. अशीच 2-3 वर्षे उलटून गेली होती आणि याच दरम्यान माझ्या एका मैत्रिणीचे लग्नही एकदा अगदी गावातल्या मुलाशी झाले होते. तिचा नवरा खूपच चांगला माणूस होता. ती सुद्धा 5 महिने गर्भवती राहिली नाही म्हणून तिलाही पाठवले होते तांत्रिक बाबाकडे. पण ती परत आल्यावर खूप आनंदी दिसत होती. मला वाटले की ती सुद्धा वहिनीसारखी दुःखी आणि अस्वस्थी असेल. पण तिच्यावर तंत्रमंत्राने जाळून उपचार केले गेले आणि तिने 5 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने काढले. मी माझ्या वहिनीला म्हणाले की ती सुद्धा प्रेग्नेंट झाली होती. मी त्याच माणसाबद्दल सांगत आहे ज्याच्याकडे जायला तू नकार देत होतीस. थोड्याच दिवसात माझ्यासाठी गावातून एक स्थळ आले आणि माझे लवकरच लग्नही झाले. मी खूप खुश होते कारण माझा नवरा खूप चांगला माणूस होता आणि सासरचे सगळे लोक सुद्धा खूप चांगले होते. पण थोड्याच दिवसात असे काही झाले, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की इतरांसोबत जे घडले ते माझ्यासोबत कधी घडू शकते. कारण माझ्या लग्नानंतर प्रत्येकजण बाळाविषयी बोलू लागले. ही गरोदर कधी होणार? एक बाई आमच्या घरी यायची आणि म्हणायची की तुमची सून 5 महिन्यात गरोदर राहिली नाही तर तिला तांत्रिक बाबांकडे घेऊन जा. या सर्व गोष्टींमुळे मी खूप नाराज झाले होते आणि अस्वस्थ होऊन अवंतिका मॅडमकडे गेले. त्यांनी मला सांगितले की तुझ्या लग्नाला 5 महिने पूर्ण झाले आहेत. तुझ्या सासरच्यांशी खोटं बोल की तू गरोदर झाली आहेस. हे ऐकून मी अस्वस्थ झाले आणि म्हणू लागले की मी आता खोटं बोलले तरी काही दिवसांनी सत्य सर्वांसमोर येईल तेव्हा मी काय करू? मग अवंतिका मॅम म्हणाली, मग तुझ्याकडे एकच मार्ग आहे. तू तिथे जायला नकार दे. तुला खूप स्ट्रॉंग राहावे लागेल. पण मला असं आयुष्य जगायचं नाही. मग काय करणार तू? मी त्यांना सांगितले की मी तांत्रिक बाबांकडे नक्की जाईन आणि तिथे काय चालले आहे हे सत्य जाणून घेईन. मी माझ्या सासूबाईंनाही सांगेन की मी जाईन प्रथेनुसार. माझे सासू सासरे आणि गावातील 2 बायका मला घेऊन तांत्रिक बाबाच्या कोठडीत सोडायला निघाल्या. वाटेत माझी वहिनी आली आणि हातवारे करून मला तिकडे जाण्यास नकार देत होती. पण मला इतक्या वर्षांपासून चालत आलेल्या प्रथेची आणि प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची होती. त्यामुळे तांत्रिक बाबाकडे जाण्याचे मी ठरवले होते. माझ्या लग्नाआधीचे वातावरण आता तिकडे नव्हते. सर्व महिला गीतेचा धडा वाचताना दिसल्या. मी यापूर्वी कधीही तांत्रिक बाबांना पाहिले नव्हते. त्यांना पहिल्यांदा पाहिल्यावर मी स्तब्ध झाले. ते एका काळ्या दगडासमोर डोळे मिटून बसले होते आणि काहीतरी वाचत होते. हे सर्व पाहून मला खूप आश्चर्य वाटले. वहिनी काहीतरी वेगळं सांगायची पण तसं काही नव्हतं. माझी सासूने तांत्रिक बाबाच्या सांगण्यावरून मला एका खोलीत सोडले. ती खोली खूप छोटी आणि काळोखाची होती. सगळीकडे चादर सोडली होती आणि एक मेणबत्ती ठेवली होती. संपूर्ण खोलीत मेणबत्तीचा प्रकाश होता. मी त्या खोलीत खूप घाबरले होते. पण त्या खोलीत माझ्याशिवाय कोणीही उपस्थित नव्हते. मी तिथे एकटीच होती. मला माझ्या मैत्रिणीच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला की इथे फक्त तंत्रमंत्र केले जाते. माझ्या सासूबाईंनी मला सांगितले की मी इथे 5 दिवस राहायचे आहे. सकाळी आले होते पण आता रात्र झाली होती. एक मुलगी मला खायला द्यायला आली होती. मला भेटायला अजून त्या मुलीशिवाय कोणी रूमवर आले नव्हते, ना तो बाबा. सर्व विचार करून मी झोपायला गेले. मी खूप गाढ झोपेत होते तेव्हा मला असे वाटले की मध्यरात्री माझ्या खोलीत कोणीतरी शिरत आहे. खोलीच्या बाहेर एक सावली दिसत होती. तो माणूस आत शिरला. त्या माणसाच्या हातात मेणबत्ती होती. ती मेणबत्ती चेहऱ्याजवळ असताना मी त्याला बघून निवांत झाले कारण तो माझा नवरा होता. मी आश्चर्यचकित होऊन त्याला विचारले, तू इथे काय करतो आहेस? तर तो म्हणाला, तांत्रिक बाबा म्हणाले तू तुझ्या बायकोच्या खोलीत जाऊन रात्री झोप, नाहीतर ती घाबरेल म्हणून मी आलो. हे सर्व ऐकून मला दिलासा मिळाला की मी त्यांच्याबद्दल विचार केला तसा तो तांत्रिक बाबा नाही.
दुसऱ्या दिवशी तांत्रिक बाबांनी मला आणि माझ्या नवऱ्याला सकाळी त्यांच्याकडे बोलावले आणि काही मंत्र वाचले आणि त्यानंतर माझ्या पतीने मला माझ्याच खोलीत बांधलेल्या मंदिरासमोर प्रार्थना करण्यास सांगितले. तेव्हा रात्र झाली होती. तेव्हा मी पाहिले की माझ्या नवऱ्याने तांत्रिक बाबाला खूप पैसे दिले. कुठेतरी या बाबाची फी आहे की आणखी काही, मला काही समजत नव्हते. माझे पती म्हणाले, "अगं वेडे, तांत्रिक बाबा आमच्यासाठी किती काही करत आहेत. त्यांची फी नाही, पण मी स्वइच्छेने दिले आहेत. ते आमच्याकडून ही रक्कम घेत नव्हते, पण मी आग्रह केला. त्यामुळेच तर संपूर्ण गावात तांत्रिक बाबाचे नाव आहे." मी तांत्रिक बाबांचा उपचार घेत होते. 5 दिवस कसे गेले कळले सुद्धा नव्हते. वहिनीच्या सगळ्या गोष्टी खोट्या निघाल्या होत्या. मुलींचा खूप छळ झाल्यासारखा ती रडायची. मी पाहिलं की तसं काही नाही. संपूर्ण 5 दिवस मी तिथे राहिले होते. त्यामुळे माझ्या सासू-सासऱ्यांना आणि नवऱ्याला खात्री होती की मलाही लवकरच गरोदर असल्याची बातमी कळेल. पण 2 ते 3 महिने उलटून गेले होते. पण आतापर्यंत मी गरोदर राहिले नव्हते. म्हणून माझे सासू-सासरे आणि इतरांनाही मी गरोदर राहत असल्यामुळे खूप काही बोलणे सुरू केले होते. या पती-पत्नीची पापे खूप आहेत असे दिसते, जे तांत्रिक बाबांचे उपचार करूनही दोघेही आई-वडील होऊ शकले नाहीत. मी खूप अस्वस्थ झाले होते आणि या त्रासात मी माझ्या आई-वडिलांच्या घरी गेली होती. वहिनी तिच्या मुलीला भरवत होती. वहिनी माझ्याकडे बघून मला विचारू लागली, "तिकडे तुझा छंद पूर्ण केलास? मी तुला नको जाऊ म्हणून सांगत होते, पण तू माझे ऐकले नाहीस." मला आधीच काळजी वाटत होती. वहिनीचे बोलणे ऐकून मला जास्तच राग आला. मी वहिनीला रागाने म्हणाले, "काय गं वहिनी, तू माझ्याशी खोटं का बोललीस? तू इतकं सांगून खूप रडत होतीस, पण तिथं तसं काही झालं नाही. तो तांत्रिक बाबा खूप सभ्य माणूस आहे आणि तिथल्या लोकांशी अगदी प्रामाणिकपणे वागतो." माझं हे बोलणं ऐकून वहिनी हसायला लागली आणि म्हणू लागली, "मग तू आत्तापर्यंत प्रेग्नेंट का नाही झालीस? आणि तिथे गेल्यावर बाकीच्या मुली का प्रेग्नेंट झाल्या? मी प्रेग्नेंट कशी झाली? मग मला पण मुलगी झाली. मी पण तांत्रिक बाबांकडे गेले होते ना?" वहिनीच्या प्रश्नाचे माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते, म्हणून मी गप्प बसले. वहिनी मला म्हणू लागली, "तू डॉक्टरकडे जा, तांत्रिक बाबाजवळ नाही. मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तिकडे गेले होते, जेणेकरून तिथे काही घडले तर मी सर्व गावकऱ्यांसमोर त्याची सत्यता आणू शकेन. पण मला तिथे काहीच गडबड दिसत नव्हती." वहिनी म्हणू लागली, "थोडे दिवस थांब. आता तुला तुझ्या घरात 2 स्त्रिया दिसतील आणि तुला कोण सांगेल की तू पुन्हा तांत्रिक बाबाकडे जा आणि तुझ्या पापाचा पश्चाताप कर. तरीही तू जाणार नाही. मग हे सगळे गावकरी तुला पुन्हा तिथे पाठवायला भाग पाडतील आणि यावेळी तुझा नवरा तुझ्या पाठीशी उभा राहणार नाही. माझ्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही तर तू या सर्व गोष्टी स्वतः पहा." वहिनीच्या आणि माझ्या सासरच्या घरच्या सगळ्या गोष्टी ऐकून मला खूप भीती वाटत होती. मी परत आले होते, पण आता वहिनीने सांगितलेले तसेच घडत होते. रोज वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आमच्या घरी येत असत आणि माझ्या सासूला सांगत, "सुनेला पुन्हा तांत्रिक बाबाकडे घेऊन जा आणि पापांचा पश्चाताप करून घे. मग तू आजी होशील." प्रत्येक नवीन बाई रोज आमच्या घरी यायची आणि आईला हेच सांगायची. सर्व काही चालले होते, ज्याबद्दल वहिनीने आधीच सांगितले होते. या सर्व परिस्थितीने मी खूप कंटाळले होते, कारण आता माझी सासू देखील बदलत होती आणि मला तिच्या वागण्याची भीती वाटत होती. म्हणून एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की चला पुन्हा तांत्रिक बाबांकडे जाऊया. आतापर्यंत वहिनीने सांगितलेल्या सर्व गोष्टी सत्यात उतरत होत्या. मी आणि माझा नवरा तिकडे गेलो. मग तांत्रिक बाबांनी सुरुवात केली, "तुमच्या पतीची पापे खूप कमी आहेत, पण तुमच्याकडे जास्त आहेत, ज्याचा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. तुम्हाला ही सर्व विधी देवासमोर करावी लागेल. तुम्हाला रडून तुमच्या पापांचा पश्चाताप करावा लागेल. यासाठी तुम्ही सलग 3 दिवस आणि 3 रात्री खोलीत बंद राहून फक्त देवासमोर प्रार्थना करायची आणि यावेळी तुझा नवरा तुला साथ देणार नाही." मला घाम फुटला होता. वहिनीच्या वेळी पाहिले होते ते खरे होते की मी जे पाहत होते ते खरे होते? मला माझ्या नवऱ्याला थांबवायचे होते, पण तो थांबला नाही आणि मला सोडून गेला. माझे मन मला सांगत होते की येथून पळून जावे, कारण मी स्वतः सोबत चुकीचंच करत होते. पण मी उठले आणि तांत्रिक बाबाने ज्या खोलीत जायला सांगितले त्या खोलीत गेले. मी पुन्हा तिथे आले होते जिथे मला पहिल्यांदा जायचे नव्हते आणि पुन्हा एकदा मी त्या खोलीत आले होते.
कारण परिस्थिती अशी झाली होती. इच्छा नसतानाही मी वहिनीच्या सांगण्यावरून इथे आले होते आणि मग मला काहीही करून सत्य शोधून काढावे लागेल. थोड्या वेळाने तांत्रिक बाबा सुद्धा खोलीत आले आणि मला म्हणाले, मी इथे आलोय तुला मदत करायला. तू नक्कीच आई होशील आणि तुझ्या मुलांना तुझ्या हातात घेशील. पण यासाठी तुला मी सांगेल ते करावे लागेल. मला तेच करावे लागेल. तांत्रिक बाबांनी सांगितलेली अट ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती. वहिनींनी सत्य सांगितले होते की तो माणूस नसून माणसाच्या रूपात लपलेला लांडगा होता. छुपा लांडगा जो लोकांवर अन्याय करत होता. त्याने मला चुकीचे काम करायला सांगितले. मी नकार दिल्यावर तो म्हणू लागला की अशा प्रकारे तू कधीच आई होऊ शकत नाहीस. रोज लोक तुझ्या घरी जाऊन तुला टोमणे देतील. मग तू काय उत्तर देणार? त्याने मला इतक्या वाईट पद्धतीने ब्लॅकमेल केले होते की मला काही सुचतच नव्हते. मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही का? बिचाऱ्या गरीब मुलींना फसवतोस. प्रथेच्या नावाखाली चुकीची कामे करतोस. तांत्रिक बाबा जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, ही प्रथा माझ्या वडिलांनी सुरू केली होती आणि त्यापासून ते खूप कमाई करत होते. पुढे ही प्रथा मी सुरू ठेवणार. गावातल्या लोकांना मूर्ख बनवणे खूप सोपे असते. मी तुझं हे खरं रूप गाववाल्यांना सांगितले तर काय होईल माहीत आहे का? बाबा म्हणाला, तू असं नाही करू शकत. तू आधीच माझं कौतुक सर्व गावातल्या लोकांसमोर केले आहेस. मग आता तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. मी गप्प बसले आणि त्याचं थोडं जवळ गेले. मला जवळ येताना पाहून बाबा खूप खुश होत होता. त्याला वाटत होते की मी त्याच्यासमोर हार मानली. मग मी अजून थोडे पुढे गेले आणि पटकन खोलीतले पडदे बाजूला केले. पडद्यामागून सर्व गाववाले बाहेर आले. त्यानंतर बाबाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. त्याला स्वप्नातही वाटले नव्हते की असं काहीतरी करेल. मी गावातल्या लोकांना सांगितले असते तर माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. म्हणून आधीच या काळोखाच्या खोलीत मी 7-8 लोकांना लपवून ठेवले होते. कारण ढोंगी तांत्रिक बाबाची खरी बाजू त्यांना त्यांच्या डोळ्यांनी बघू देत. आता गावातल्या लोकांनी सर्व स्वतःच्या कानांनी ऐकले आणि डोळ्यांनी पाहिले होते. माझ्या नवऱ्याने तांत्रिक बाबाला खूप मारले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर गावातले सर्वच लोक माझे खूप कौतुक करत होते. अवंतिका मॅडम तर मला म्हणाल्या, जे काम करायला मी हिम्मत करत राहिले ते काम तू करून दाखवले. मी म्हणाले, हे सर्व मी माझ्या वहिनीमुळे करू शकले. तिने हिम्मत दिली म्हणून सर्व होऊ शकले. त्यानंतर माझ्या गावातील लोक आता खूप शहाणे झाले आहेत. शिवाय आता आपल्या मुलींना शिक्षणही देतात आणि सर्व आनंदाने राहतात. फ्रेंड्स, आशा करते की ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल आणि आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्स फॉर वॉचिंग.